आयुर्वेदानुसार गार पाणी हे पचनसंस्थेसाठी हानिकारक आहे. विशेषतः जेवणानंतर गार पाणी पिणे टाळावे. उन्हाळ्यात माठातील थंड पाणी पिणे योग्य आणि चांगले. परंतु उन्हाळ्यात फ्रीजमधील गार पाणी पिल्याने तात्पुरता थंडावा वाटतो. परंतु फ्रीजमधील अति गार पाणी हे आरोग्यासाठी अतिशय अपायकारक ठरते. फ्रीजमधील गार पाणी पिल्याने शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात, कशा प्रकारच्या आजारांना आपल्याला भविष्यात सामोरे जावे लागते, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा, म्हणजेच त्यांनाही आमच्या चॅनलवर येणारे नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहता येतील. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा. चला तर मग सुरू करू. गार पाणी पिल्याने सर्वप्रथम होणारा आजार म्हणजेच प्रक्रिया मंदावते. गार पाणी पिल्याने पचनक्रिया मंदावते. त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो आणि अपचन, गॅस, ॲसिडिटी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. गार पाणी पिल्याने होणारा दुसरा दुष्परिणाम म्हणजेच घसा खवखवणे. गार पाणी पिल्याने घसा खवखवण्याची समस्या उद्भवते. थंड पाणी प्यायल्याने घशातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे घसा खवखवतो व घशाला त्रास होऊन दुखायला लागतो. तिसरा परिणाम म्हणजेच हृदयावर होणारा परिणाम. गार पाणी पिल्याने हृदयाची गती कमी होते. त्यामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच थंड पाण्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या सुद्धा थंड पडतात आणि रक्त गोठू शकते. डोकेदुखी. गार पाणी प्यायल्याने डोकेदुखी होऊ शकते. परंतु पाणी प्यायल्याने मेंदूतील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे डोकेदुखी जास्त होते आणि डोकेदुखीचा त्रास वाढत जातो. शरीरातील पोषक तत्वे कमी होतात. गार पाणी प्यायल्याने शरीरातील पोषक तत्वे कमी होतात. गार पाण्याने शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे मिळत नाहीत आणि आपल्याला नाही ते आजार शरीरामध्ये उद्भवलेले जाणवतात. वजन वाढणे. गार पाणी प्यायल्याने वजन वाढू शकते. गार पाण्याने शरीरातील चरबी पचायला वेळ लागतो. त्यामुळे वजन वाढते आणि ते वजन आपल्या भविष्यात होणाऱ्या आजारांना कारणीभूत ठरू शकते. हा एक महत्त्वाचा धोका गार पाणी पिण्याचा आहे. तसेच गार पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. फ्रीजचे गार पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. थंड पाणी प्यायल्याने शरीरातील रक्तपेशींची संख्या कमी होते, ज्यामुळे शरीराला रोगांशी लढणे कठीण होते आणि विविध रोग हे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने बळावतात आणि व्यक्तिशः आपण आजारांना बळी पडतो. सांधेदुखी. शरीरामध्ये सांधेदुखी ही गार पाण्यानेच उद्भवते. गार पाणी प्यायल्याने सांधेदुखी वाढते. थंड पाणी प्यायल्याने सांध्यांमधील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे सांध्यांना वेदना होतात व सांधे सुजून आपल्याला त्या ठिकाणी विविध आजार जडतात. सगळ्यात जवळचा आणि लवकर होणारा त्रास म्हणजे सर्दी खोकला. गार पाणी प्यायल्याने लगेच शिंका यायला सुरुवात होते, खोकला होतो. थंड पाणी प्यायल्याने शरीरामध्ये श्लेष्मा जाड होते. त्यामुळे सर्दी आणि खोकला होतो. गार पाण्याचा आणखी एक होणारा परिणाम म्हणजे मासिक पाळीतील समस्या. मासिक पाळी दरम्यान गार पाणी प्यायल्याने महिलांना अधिक त्रास होतो. थंड पाण्यामुळे गर्भाशयातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे मासिक पाळीमध्ये वेदना जास्ती होतात आणि स्रावसुद्धा जातात, ज्यामुळे अशक्तपणा येऊन स्त्रियांना चक्कर येते. अन्नातील पोषक तत्वे शोषण्यास अडथळा. गार पाणी प्यायल्याने शरीराला होणारा एक अतिशय महत्त्वाचा धोका म्हणजेच अन्नातील पोषक तत्वे शोषून घेण्यास अडथळा निर्माण होतो. थंड पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंद होते. यामुळे शरीराला अन्नातील पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्यामुळे शरीराला पोषक तत्वांची कमी भासते. तसेच शरीरातील ऊर्जा कमी होते. गार पाणी प्यायल्याने ऊर्जा कमी होते. अगदी थंड गार पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया मंदावते आणि त्यामुळे विविध रोग जडतात.